नाही, इंडिया आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने जो सुसंवाद आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या 48 जागापैकी जवळजवळ बहुतेक जागांवरचं एकमत आता होत चाललेलं आहे. फक्त 1-2 जागा चर्चेसाठी आहेत, परंतु त्यावर सुद्धा तोडगा निघेल आणि एक चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार कार्य सुरू होईल. आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित काम करतील आणि चांगलं यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपादन होईल. बघा, इंडिया आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी यावं अशी मनापासून इंडिया आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची, वरिष्ठ नेतृत्वांची मनापासून इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीला एक त्यांना त्यांचा सन्मान होईल अशा पद्धतीच्या जागा देण्याची तयारीसुद्धा दाखवलेली आहे. आणि माझी विनंती आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा, आपण एवढ्या जबरदस्त ताकदीने मोदींच्या विरोधात उभे राहिलेले आहातच, त्यामुळे इंडिया आघाडीमधूनच आपला सन्मान होईल आणि त्या इंडिया आघाडीमध्ये आपण आनंदाने सहभागी झाला तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल. प्रत्येक निवडणूक आली की मनसेची कोणा ना कोणाकडे सेटिंग चालूच असते. स्वतःच्या पक्षाचा आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखांकडे आहे असं कधीही वाटलं नाही. परंतु केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंचा द्वेष म्हणून त्यांना कुठेतरी टक्कर द्यायची म्हणून कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा आजपर्यंत चालू असलेला त्यांचा धंदा जो आहे, यावेळेला जरी असला तरी लोक चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखून आहेत. त्यांचं पूर्णपणे या निवडणुकीमध्ये पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले ते खरंच आहे. आजही म्हणजे मनसे भाजपाबरोबर गेली त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही वाटणार. उलट मनसेच्या कार्यकर्त्यांना हे वाटतं की जे त्यांचे पक्षप्रमुख जे करतायत ते चुकीचं करतायत आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास, माननीय नरेंद्र मोदींच्या गॅरंटी या शब्दावरचा विश्वास उडालेला आहे. म्हणून ह्या इकडच्या तिकडच्यांना गोळा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, भाजपा किंवा गद्दार गटाने किती नाटकं करायची, किती खेळे करायचे ते बारामतीमध्ये करावेत. माझ्या अभ्यासाप्रमाणे माननीय शरद पवार साहेब मैदानात तर उतरलेले आहेतच आणि बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा विजय 100% निश्चित झालेला आहे. असे किती जणांनी तर भेटायचा प्रयत्न केला तरी बारामतीकर आपल्याला जो न्याय द्यायचा तो देतील आणि सुप्रियाताईंना ते त्यांचा सन्मान नक्की होईल. अजूनही जाहीर झालं नाही यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. पण त्यातल्या त्यात असं आहे की भारतीय जनता पक्ष कमीत कमी मतांनी ह्या ठिकाणी कोण पडेल ह्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. निवडून येण्याची तर त्यांनी आशा नाहीच, त्यांना शक्यता नाहीच, परंतु त्यातल्या त्यात निवडणूक झाली तर कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार या मतदारसंघामध्ये देतील. या महादेव जानकरांना सुद्धा माननीय शरद पवारांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे, ते जर आघाडीमध्ये येत असतील तर म्हाडाची जागा त्यांना द्यायची तयारी दाखवलेली आहे आणि त्याचा स्वीकार त्यांनी करावा. त्या अनुषंगाने भेट असते होत असेल तर आनंद आहे.
ह्या 2 दिवसात सर्वच जागा जाहीर होतील. संजय राऊत साहेब आहेत ते, त्यांच्यावर मी काय बोलणार. धन्यवाद. लोकल उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवसेने ह्या पक्षाचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्या सर्वांनी पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहेच. आघाडीचे उमेदवार आहेत, चर्चा होऊ शकते, पण उमेदवारांनी पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीकडे लोटांगण घालायचं काम मागच्या महिन्याभरापासून गद्दार गटाचे शिंदे, एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, हे सातत्याने करतात म्हणजे मागच्या महिन्यापासून. पण त्या दिल्ली शहरांचा दरवाजा यांना उघडला जाणार नाही आणि म्हणून जातात, मिटक्या मारतात, परत येत आहेत. मग यांना कशाला घेताय, मनसेला कशाला घेताय, इकडच्या तिकडच्यांना कशाला जवळ करताय, काय गरज काय तुम्हाला. नाही, मला अभिमान आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष या देशाच्या पंतप्रधानांना येऊन मिटिंग घ्यावी लागणार आहे. आणि दुसरं असं आहे ते आल्यानंतर सुद्धा भाजपाचा उमेदवार इथे पराभूत होणार आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असू शकेल. ठाणे मतदारसंघात एकनाथ शिंदेने आपल्या मुलासाठी मागितलेला आहे, तसंच रत्नागिरी मतदारसंघ उद्योगमंत्री किरण सामंत यांनी आपल्या भावासाठी मागितलेला आहे. जर ठाणे मतदारसंघ शिवसेनेला गेला तर रत्नागिरी मतदारसंघ भाजपला जाऊ शकतो. अशा वेळी उद्योगमंत्री काय करतील किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला वाचवलं असं होईल? नाही, उद्योगमंत्र्यांचे उद्योग नेमके काय आहेत ते सध्या मी काय पाहिलेले नाही आहेत. पण परवाच्या दिवशीच अशाच एका उमेदवाराने सगळीकडे फटाक्या सुद्धा लावल्या उमेदवारी जाहीर झाल्याच्या संदर्भात. अगदी इथून ते वेंगुर्ल्यापर्यंत काही फटाक्या फुटल्या, काही वाजल्याच नाही, त्या फुसक्या निघाल्या. त्यामुळे ह्या अशा ज्या बातम्या आहेत ना, मागच्या महिन्याभरापासून दररोज ऐकतोय. आज उमेदवारी जाहीर होईल, आत्ता 5 मिनिटात जाहीर होणार, टी शर्ट वाटली, हे केली, ते केली, सगळं चालू आहे. हौशे गौशे नाचतायत, नाचू दे, आम्हाला काही तसा विचार करायची गरज नाही. माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांवर आहे, आघाडी पक्षाच्या सर्व मान्यवर नेते आणि मतदारांवर आहे. आणि त्यामुळे कोकणवासियांनी जो आजपर्यंत आशीर्वाद दिलेला आहे, भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला हा आशीर्वाद कायम राहील. आता आपल्या पुढे समोर धनशक्ती मोठ्या प्रमाणात उभी राहणार आहे. नारायण राणेंनी नाही म्हणत आता कागदपत्र गोळा करायला सुरुवात केली आहे. पक्षाचा आदेश आला तर नारायण राणे ही निवडणूक सुद्धा लढवू शकतात. नारायण राणे तुमच्या समोर असतील तर तुम्हाला काय वाटतं? हॅट्रिक होणार त्यांच्या पराभवाची तिसऱ्यांदा. आणि तुमची विजयाची. नारायण राणेंचा सुद्धा पराभवाची हॅट्रिक होणं हे सुद्धा एक ऐतिहासिक कार्य आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. तुमची विजयाची तेवढं. पण मला जर विचारलात तर या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणं जिंकणं नाही, ही भारतीय जनता पक्षाचाच तो न्याय असेल. बाकीचे ठीक आहे, आयत्या वेळात नागोबा येतात, दुसऱ्याचं ताट ओरबाडून घ्यायचं, तिथे ताव मारायचं. मागच्या वेळेला सुद्धा आमचे एबी फॉर्म आम्ही घेऊन आलो होतो, ते एबी फॉर्म परस्पर आम्हाला रेकॉर्ड करावा लागला. त्यामुळे आजपर्यंत ही जी काय ऐतखाऊपणाची जी वृत्ती काही जणांची बोकाळलेली आहे रत्नागिरीमध्ये, आणि त्या वृत्तीला सुद्धा धडा शिकवण्याचं काम रत्नागिरीकर विधानसभेतील मतदारसुद्धा करतील आणि लोकसभा मतदारसंघातील सुद्धा करतील. त्यामुळे आम्हाला काळजी नाही कोण येतोय, कसा येतोय, धनशक्ती किती यायची तेवढी येऊन दे. त्या धनशक्तीचे सोर्सेस कुठे आहेत ते ह्या रत्नागिरीकरांना दिसत आहेत आता. म्हणजे प्रत्येक 100 मीटरवर गाडी आपटलीच पाहिजे आणि मनका दुखावलाच पाहिजे. हे कोणाचं पाप आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.